रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा उपवास आषाढीचा तुम्ही सगळ्यांनीच केलेला असणार, पण खऱ्या अर्थानं शास्त्रामध्ये उपवासाची महती फार वेगळ्या पद्धतीनं सांगितली. जो उपवास आपण आज करतो पण शास्त्रात सांगितलेला फार वेगळा आहे. याच्याबद्दल आपण आज थोडंसं बोलणार आहोत आणि त्याचबद्दल पांडुरंग परमात्म्याबद्दल सुद्धा काही नवीन नवीन गोष्टी आज आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकणार आहोत. शास्त्रामध्ये फार विशेष गोष्ट सांगितली. आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं कशापासून दूर राहायचं असतं. आजचा उपवास हा जिभेचा, कानाचा आणि मनाचा अशा पद्धतीनं असावा. म्हणजेच काय तर या जिभेनं वाईट न बोलणं, या कानानं वाईट न ऐकणं आणि मनानं कुणाबद्दलही काहीच वाईट चिंतित न करणं, त्या गोष्टींपासून दूर राहणं आणि भगवंताच्या जवळ राहणं, यालाच खऱ्या अर्थानं उपवास म्हटलं जातं. थोडक्यात काय तर षडविकारांपासून तर आपलं मन असंही बाजूलाच पाहिजे, परंतु आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपलं मन एक रूप पांडुरंग परमात्म्याच्या चरणीच व्हावं. जेव्हा आपण पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहतो, किती बरं सुंदर रूप दिसतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. भगवान परमात्मा विटेवरी उभा असलेला आपल्याला दिसतो खरा, परंतु तो विटेवरीच का बरं उभा आहे? तर जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. म्हणजेच पुंडलिकराया आई वडिलांची सेवा करत होते, त्याच सोबतीनं भगवंताचेही भक्त होते. ज्या वेळेला रुक्मिणी मातेला मान झाला आणि त्या रुसिंदीर वनामध्ये आल्या, त्यावेळेला पांडुरंग परमात्मा त्यांच्या पाठीमागे आले. आणि तुम्हाला माहितीये, ज्या वेळेला रुक्मिणी माता रुसून आल्या होत्या पंढरपूरला, त्याच वेळेला त्यांच्या पाठीमागून राधाराणी सुद्धा आल्या होत्या. आणि राधाराणींचं सुद्धा मंदिर आज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. जेव्हा आपण आरती गातो पांडुरंगाची, त्यावेळी आपण असं ऐकतो, रखुमाई वल्लभ राहीच्या वल्लभ. म्हणजेच काय, रुक्माईचा वल्लभ, त्याच पद्धतीनं राहीच्या वल्लभ म्हणजेच राही म्हणजेच राधाराणीचं स्वरूप याला सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये रखुमाई आईंसोबत तर आहेतच, परंतु त्या ठिकाणी राधाराणीचं सुद्धा विशेष महत्व आहे. ज्या वेळेला रुक्मिणी मातेला मान झाला आणि त्या रुसून दिंडीर वनामध्ये आल्या, त्यावेळेला पांडुरंग परमात्मा त्यांच्या पाठीमागे आले. पण त्याच वेळेला त्यांना माहिती होतं की आपला एक भक्त आहे याच भागामध्ये, जो की आपले चिंतन करतो आणि आई वडिलांची सुद्धा सेवा करतो. तेव्हा पुंडलिकरायाच्या भेटीकरिता ज्यावेळी पांडुरंग परमात्मा गेले, जेव्हा पुंडलिकरायांनी देवाला पाहिलं, त्यावेळेला फार आनंद झाला, परंतु लगेच आई वडिलांच्या सेवेतून उठून पांडुरंगाकडे गेलेच नाही. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा म्हणतात, का रे पुंडलिका, मी तुझ्यासाठी आलो, परंतु तू तर माझ्याकडे येई नाही. त्यावेळेला पुंडलिकरायांनी फार छान उत्तर दिलं की देवा, तू माझ्याकडे होऊन आलास हे मी स्वतःचं परमभाग्य मानतो, परंतु मी ज्यांच्या सेवेमध्ये आहे ते माझ्यासाठी तुझ्याहूनही अधिक प्रिय आहेत आणि तुझ्याहूनही जास्त महत्व ठेवणारे आहेत. त्यावेळेला पुंडलिकरायांनी एक वीट घेतली, फेकली आणि सांगितलं की देवा, याच्यावरती उभा राहा. देव विटेवरती उभा आहे याचा अर्थ काय तर अहंकाराला ठेचून देव विटेवरती उभे आहेत. खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ असा होतो. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर विठ्ठल आणि रखुमाई यांना दर्शनाकरिता जाण्यासाठी पंढरपुरापर्यंतच जावं असं काही नाही. खरोखर जर गेला तर अतिउत्तम, पण नाही जाता आलं तर घरामध्येच आई वडिलांना विठ्ठल रखुमाई समजून त्यांचं जरी दर्शन घेतलं तरी त्या पंढरपूरच्या मालकाला खरोखर बरं वाटेल, नाही का? ज्या वेळेला देव उभे राहिले, साधारण उभे राहिले नाही, कमरेवरती हात ठेवूनच उभे राहिले. का बरं? कारण यातून देव नकळत असं सांगत होते की माझ्या दर्शनासाठी जो कोणी येईल त्याच्यासाठी संसारातलं दुःख कमरे एवढंच आहे आणि मी त्याच्या पाठीमागे कमरेवरती हात ठेवूनच उभा आहे, जेणेकरून माझ्या भक्तांना काही कष्ट होणार नाही. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लोक 15 ते 20 दिवस झाले चालत आहेत आणि आज पंढरपुरामध्ये पोहोचले आहेत. काहींचं दर्शन झालं असेल, काहींचं दर्शन झालंही नसेल, परंतु जो 15 ते 20 दिवसांचा थकवा असेल, तो थकवा पांडुरंगाच्या कळसाचं फक्त आणि फक्त दर्शन झाल्यानं तो थकवा एका क्षणामध्ये वारकऱ्यांचा निघून जातो. का? जरी देवाच्या पायाला आपला हात नाही लागला तरी सुद्धा आज आपल्याला कळसाच्या रूपामध्ये भगवंत दिसलेले आहेत, कारण त्या दिवशी देव स्वतः कळसाच्या स्वरूपामध्ये स्थापित होत असतात. एवढं महत्व त्या पंढरीचं आहे आणि एवढं महत्व आजच्या उपवासाचं सुद्धा आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी वाईट बोलायचंही नाही, वाईट ऐकायचंही नाही आणि मनातून वाईट चिंतवायचंही नाही. षडविकारांपासून दूर राहा हे तर निरंतर संतांनी सांगितलेलंच आहे की नेहमीच दूर राहा, पण आजच्या दिवशी विशेष दूर राहा. आजच्या दिवशी फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन आपल्या मुखातून व्हावं, भगवंताचं दर्शन या नेत्रांनी व्हावं, एवढंच काय तो आजचा ध्यास आपला असावा. आजच्या दिवशी आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन
हे सगळे मिळून 11 होतात आणि 11ला संस्कृतमध्ये एकादश असं म्हणतात. या एकादश अंगांनी मिळून आज आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं असतं आणि ते नक्कीच तुम्ही कराल. आजच्या दिवशी षडविकारांपासून दूर राहा, पांडुरंगाच्या जवळ राहा आणि विठ्ठल रखुमाई सम घरात असणाऱ्या देवांचं दर्शन म्हणजेच आई वडिलांचं दर्शन घ्यायचं आज विसरू नका. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.